आज ना आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. काल परवाच एका लग्नाचं आमंत्रण आलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला. तो म्हणजे आहेर काय बरं देऊया. भरपूर वेळ चर्चा खलबतं करून असं ठरलं की पाकिटात पैसे भरूया आणि देऊया. कारण किती श्रीमंत असला तरी पैसे नकोत अशी एकही व्यक्ती मी बघितली नाही. आहेर घ्यायचा असेल ना तर आपण किती खुश असतो आणि तोच द्यायचा असला ना तर पोटात गोळा येतो. मग आपण अगदी कपाटात जपून ठेवलेल्या वह्या काढतो की ज्यात नमूद करून ठेवलेलं असतं कोणी किती आहेर आपल्याला आधी केला आहे, आणि मग त्याप्रमाणे किंवा थोडाफार जास्त असा आहेर करायचा असं ठरतं. बरं, आता आपल्याला साडी मिळाली असेल तर त्याची किंमत कशी करणार? पण आपण बायकांना त्यात जात्याच हुशार असल्यामुळे त्यांना बरोबर आठवतं की अहो त्यांनी दिलेली साडी एवढी काही खास नव्हती, एका धुण्यातच पार गेली. मग काय, घरातच एखादी कोरी साडी असेल तर द्यायचं असं ठरतं आणि ही चर्चा थांबते. ढोबळमानाने प्रत्येक घरात हे चित्र दिसतंच. आपल्याला आधी काय मिळालं आहे त्यावर आपण काय आहेर द्यायचा ते ठरवतं. पण कोणीही कधीही देणाऱ्याची भावना, त्याची आर्थिक परिस्थिती ह्याचा नाही विचार करत. मी म्हणते की अहो जर एखाद्याला आपण थोडा जास्त आहेर केला आणि त्याला त्याची गरज असेल तर काय हरकत आहे हो जास्त द्यायला. बाहेर एवढे पैसे उधळतो की आपण कित्येक वेळा. मग तोच हात जरा देताना सै लावला तर काय बिघडतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहेर हा मनापासून केलेला असावा. त्यात आपुलकी असली पाहिजे. व्यवहार म्हणून केलेला आहेर घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आनंद नाही देत. काहीतरी द्यायचं म्हणून कितीतरी जण घरातल्याच वस्तू देतात आणि अक्षरशः डोक्यावरचं ओझं कमी करतात. माझ्या मते आहेर असा असावा की ज्याला श्रीमंतीचं वलय असता कामा नये, तर तो घेणाऱ्याच्या मनाचा आणि आवडीचा विचार करून केलेला असला पाहिजे. कोणावर उपकार करतोय अशा भावनेने तर खरंच काही देऊ नये. आहेर कमी असला तरी चालेल, पण त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दिसली पाहिजे. तरच तो काळजाला भिडतो आणि एक आठवण म्हणून आपल्याकडे ठेवावासा वाटतो. आणि खरंच एवढी माया आणि ऊब तरी त्यात असलीच पाहिजे, हे माझं मत आहे. पूर्वीच्या काळी आहेराचे एवढं अवास्तव स्तोम माजलेलं नव्हतं. तेव्हा लहान लहान गोष्टीत आनंद असायचा. अगदी छोटी छोटी भांडी, एखादी छोटी वस्तू आणि जास्तीत जास्त साडी असा आहेर असायचा आणि त्यात कोणाला काही गैरही वाटत नव्हतं. पण आताशी आहेर करण्यात सुद्धा स्पर्धा चालू झाली आहे. त्यामुळे त्याचं भावनिक महत्त्व कमी होऊन त्याला व्यावहारिक महत्त्व जास्त मिळालं आहे. खरंच गरज आहे का हो ह्या सगळ्या गोष्टींची, ह्या प्रघातांची? कशाला अट्टहास करायचा, मोठे मोठे आहेर देऊन स्वतःची श्रीमंती दाखवण्याचा? अहो त्यापेक्षा मनाची श्रीमंती दाखवूया ना आपण, आणि खरंच पूर्वीसारखंच सगळं सरळ आणि साधं सोप्पं करूया आयुष्य. पण हे मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद. आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की.